नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं ॲग्रिकल्चर इंडिया ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये. तर पहा मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ऊस शेतीतील एक अतिशय महत्त्वाचा विषय म्हणजे 1 ते 6 महिन्याच्या ऊसाचे खत नियोजन म्हणजेच कोणते टॉनिक दिले तर ऊस आपला प्रति गुंठा 2-3 टन उत्पादन 100% मिळू शकतं, याची सविस्तर वेळापत्रक माहिती मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. त्याच्यामध्ये 1 ते 2 महिन्याचं नियोजन, 2 ते 4 महिन्याचं नियोजन आणि 4 ते 6 महिन्याच्या ऊसाचं नियोजन हे कशा पद्धतीनं आपण पाहणार आहोत, याची सर्व माहिती मित्रांनो पाहणार आहोत. त्यासाठी मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. तर मित्रांनो चला आपण आता या व्हिडिओला सुरुवात करूया. आपण नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर शेतकरी मित्रांनो बघा, ऊसाच्या जाडीसाठी वाढीसाठी जो पहिल्या महिन्याची जी अवस्था आहे त्या महिन्यामध्ये ऊसाला कोणतं टॉनिक सोडायचं आहे पाण्यामधून ते आपण प्रथम पाहूया. मित्रांनो, पहिली अवस्था ऊसाची जी असते ती असते 1 ते 2 महिने आणि या काळात ऊसाच्या मुळांची वाढ महत्त्वाची असते. यासाठी मित्रांनो पाण्यातून काही चांगल्या प्रकारचं टॉनिक देणं खूप गरजेचं असतं. तर ते कोणतं टॉनिक द्यायचं मित्रांनो ते आपण स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत. तर मित्रांनो, पहिलं टॉनिक आहे ते 19-19 हे. मित्रांनो, हे जर टॉनिक आपण ऊसाला पाण्यामधून जर सोडलं तर ऊसाची सुरुवातीची जोमदार वाढ आहे ती चांगल्या क्वालिटीची होते. त्याच्यामुळे पहिल्या प्रथम मित्रांनो आपणाला ऊस जर तुमचा 1 ते 2 महिन्याचा असेल तर त्यासाठी मित्रांनो 19-19 हे टॉनिक आपल्याला पाण्यामधून सोडायचं आहे. त्याच्यामुळे तुमच्या ऊसाची मुळाची जी वाढ आहे ती चांगल्या प्रकारची होईल आणि फुटव्यांची संख्या चांगली वाढेल. मित्रांनो, आता दुसरी अवस्था आहे ती म्हणजे 2 ते 4 महिन्याचा ऊस ज्यावेळेस होईल मित्रांनो त्यावेळेस मित्रांनो आपल्याला कोणतं टॉनिक द्यायचे बघा. जेव्हा ऊसाला फुटवे देतो म्हणजे फुटवे फुटायला सुरुवात होते त्यावेळेस मित्रांनो ऊसाला 12-61-00 सोबत युरियाचं मिश्रण द्यायचं आहे. आता या खतामुळे मित्रांनो आपल्या ऊसाला काय फायदा होणार आहे तर बघा, यामुळे फुटव्यांची संख्या वाढण्यास खूप मदत होते आणि भरपूर फुटवे ऊसाला मित्रांनो निघतात आणि येतात. त्याच्यामुळे ह्या 2 ते 4 महिन्याच्या अवस्थेमध्ये हे खत मित्रांनो ऊसाला देणं खूप गरजेचं आहे. त्याच्यानंतर मित्रांनो तिसरी जी अवस्था आहे ती खूप महत्त्वाची आहे. ती सुद्धा मित्रांनो मी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. तिसरी अवस्था आहे मित्रांनो 4 ते 6 महिन्याचा ऊस ज्यावेळेस होईल त्यावेळेस मित्रांनो आता हे दुसरं टॉनिक द्यायचं आहे. तर ते पहा मित्रांनो, टॉनिक कसं आहे कोणतं आहे बघा. आता ऊसाला मित्रांनो ऊस वाढत असताना त्याला कांडे सुटणे गरजेचं असते आणि यासाठी मित्रांनो विशेष टॉनिकची गरज आहे आणि ते म्हणजे 052-34. मित्रांनो, हे जर टॉनिक तुम्ही ठिबकद्वारे जर दिलं तर तुमच्या ऊसाला जी कांडे सुटण्याची जी पद्धत आहे, जे कांडे सुटणार आहे ते अगदी चांगल्या प्रकारचे निघणार आहे आणि सुसाट सुटणार आहेत. त्याच्यामुळे या अवस्थेमध्ये तुम्हाला 052-34 किंवा मग 13-045 याचा वापर करायचा आहे आणि या वापरामुळे कांड्यांची जाडी आणि मित्रांनो लांबी वाढण्यास मदत होणार आहे. मित्रांनो, अशा पद्धतीनं ही आपल्याला ऊसाला टॉनिक द्यायची आहे आणि ही 3 स्टेप बाय स्टेप जर आपण फॉलो जर केली तर मित्रांनो तुमच्या ऊसाची जी जाडी आहे, फुटव्यांची संख्या आहे, वाढण्याची जी हे आहे ते सर्व प्रकारच्या मित्रांनो याच्यामुळे मार्गी लागणार आहे. तर मित्रांनो, फक्त रासायनिक खतावर अवलंबून न राहू नका, तर मातीचा पोत सुधारण्यासाठी कुजलेले शेणखत किंवा स्लरी नक्की वापरा. तसेच महिन्यातून एकदा फेरस सल्फेट किंवा झिंक सल्फेटची फवारणीसुद्धा तुम्ही मित्रांनो करू शकता किंवा आळवणीसुद्धा
करू शकता मित्रांनो. आणि मित्रांनो, ही जी टॉनिक आहेत ही आठवड्यातून, महिन्यातून, 15 दिवसातून एकदा तुम्ही तुमच्या ऊसासाठी मित्रांनो सोडू शकता. त्याच्यामुळे तुमच्या ऊसाची जी वाढ आहे ती चांगल्या प्रकारची होईल. तर मित्रांनो, पावसाळा भरपूर झालेला आहे आणि पाऊस भरपूर झाल्यामुळे पावसाळ्यामध्ये ऊसाची वाढ चांगली जोमाने होणं गरजेचं आहे. त्यासाठी मित्रांनो, पाण्याचा निचरा होणे, पाणी साचून न राहणे ही काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यामुळे जास्त पाणी झाल्यामुळे ऊस पिवळा पडणे, मुळी चालण्याचे थांबणे. तर मित्रांनो, जर आपण ही खते जर पाण्यातून जर दिली, एक 5-10 मिनटं मित्रांनो ठिबकमधून ही खते जर आपण जर दिली, तर मित्रांनो 100% तुमची जी ऊसाची मुळी आहे ही मुळी चांगली वेगाने चांगल्या प्रकारे धावेल आणि ऊसाला जे अन्नद्रव्यांची गरज आहे त्याचा निश्चित मित्रांनो चांगला फायदा होईल. त्याच्यामुळे मित्रांनो, मी तुम्हाला हे 1 ते 6 महिन्याच्या ऊसाचं टॉनिक नियोजन कशा पद्धतीने करायचं या संदर्भातली माहिती तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं आपण जर नियोजन जर केलं तर 100% तुमच्या ऊसामध्ये चांगली वाढ होऊ शकते. बघू शकता मित्रांनो, एका ऊसाला 25 ते 30 ऊस आहेत, परंतु आता ह्या ऊसाची जाडी आणि रुंदी चांगली होण्यासाठी त्यासाठी सुद्धा मी मित्रांनो सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे. तो सुद्धा मित्रांनो आपण पाहिला नसेल तर मित्रांनो तो सुद्धा आपण बघू शकता, कारण चॅनलवरती खूप भरपूर माहितीचे व्हिडिओ मी यापूर्वीसुद्धा अपलोड केलेले आहेत. ते सुद्धा मित्रांनो आपण बघू शकता. त्याच्यामुळे पावसाळ्याच्या काळामध्ये पाऊस भरपूर झाल्यामुळे वेळोवेळी ऊसाला खत नियोजन करणं खूप गरजेचं असतं आणि त्यातूनच आपलं ऊसाचं उत्पादन चांगल्या प्रकारचं येऊ शकतं. त्याच्यामुळे मित्रांनो, मी तुम्हाला हे 3 ते 6 महिन्याचं खत नियोजन अगदी अचूक पद्धतीने वेळापत्रक सांगितलेलं आहे. तर मित्रांनो, तुमच्या शेतामध्ये सध्या ऊस कोणत्या अवस्थेत आहे आणि तुम्ही कोणते खते वापरत आहात हे सुद्धा मला मित्रांनो कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर हा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या इतर शेतकरी बांधवांनासुद्धा मित्रांनो हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा खूप छान सुंदर माहिती ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मिळेल आणि त्यांच्यासुद्धा ऊस सुधारण्यासाठी त्याचा फायदा होईल. त्याच्यामुळे सर्वांना विनंती करतो, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या इतर शेतकरी बंधूंना, भावांना हा व्हिडिओ आपल्या व्हॉट्सअपच्या माध्यम असेल, फेसबुकच्या माध्यम असेल किंवा इंस्टाग्रामचं माध्यम असेल, या माध्यमातून आपण त्यांना हा व्हिडिओ शेअर करा, एवढीच मी विनंती करतो. आणि माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि यापुढील व्हिडिओ तुम्हाला कोणत्या माहितीचा पाहिजे तशी कमेंट करा.